दरवाजे उघडा किंवा काहीही करा, मी तुमच्या सोबत येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना दिला। तसंच बाळासाहेब ठाकरे यांचं कर्ज डोक्यावर आहे म्हणता मग आता महाराष्ट्राची जनता हे कर्ज व्याजासकट परत घेणार अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी रायगडमधल्या प्रचार सभेत केली आहे। संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या, आणखीन काय काय उघडतील। पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय? हे नाही चालणार। या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा, काही करा, काय वाटेल ते करा, मी नाही येत तुमच्याकडे, आजच सांगून टाकतो। आणि आता येण्याची गरजच राहणार नाही, कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात। मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतं? हुडी घालून। मग हे तुम्हाला माहित नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत, गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय। बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे। ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।